शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। 2 दिवसात निर्णय घेण्याची ओमराजे निंबाळकरांची भूमिका। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललेलो नाही, ओमराजेंची प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी 20 वर्षांनंतर दोषमुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल तर खटला दाखल करता येईल, कोर्टाचं निरीक्षण। निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार। सर्व आरोपी निर्दोष, मग आरोपी कोण? कोर्टाच्या निकालावर ओमराजेंचा सवाल। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा। शहांनी सीबीआयला हायकोर्टामध्ये जाण्याचे निर्देश दिलेत। एकनाथ शिंदेंची माहिती। न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला, पद्मसिंह पाटलांचे पुत्र आमदार राणा जगजित सिंह यांची प्रतिक्रिया। पद्मसिंह पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचाही आरोप। आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचं मोठं विधान। वर्षभरात काहीही होऊ शकतं, खासदार भाजपत का गेले नाहीत? राज ठाकरेंचा सवाल। राज्यामध्ये दुष्काळासारखी स्थिती, पण राजकारणी आमदार खासदार फोडण्यात व्यस्त। ठाकरेंच्या खासदार फुटीवर राज ठाकरेंचं भाष्य। जनतेच्या मतांना काहीच किंमत नाही, असंही भाष्य। नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य। परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची शक्यता। चांदवड नगरपालिका हद्दीमधील पाचड वस्तीवर भीषण पाणी टंचाई, तर इगतपुरीमध्ये आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा कपात। आता 1.5 तासाऐवजी फक्त 1 तास पाणी पुरवठा होणार। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना शासकीय पडीक जमीन देणार। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। संबंधित जमिनीवर बचत गटाच्या माध्यमातून नर्सरी, बांबू आणि चारा लागवडीची परवानगी। गणपतीपुळे समुद्रामध्ये छत्रपती संभाजीनगरचे 5 जण बुडाले। समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची प्राथमिक माहिती। बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न।